लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात त्या हप्त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। वाटप का होत नाहीये, वाटप कधी होणार आहे आणि नेमके काय कारणामुळे वाटप या ठिकाणी अजून झालेलं नाहीये, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, लक्षात घ्या। 8वा हप्ता वाटप झाले का? आज सकाळच्या 11 वाजल्यापर्यंत म्हणजे आज तारीख आहे 23 फेब्रुवारी, आज सकाळच्या 11 वाजल्यापर्यंत हप्ता वाटप झालेला नाही। परत सांगतोय, अपडेट तुम्हाला सांगतोय, अजून हप्ता वाटप झालेला नाही। जर तुम्हाला असं कोणी म्हणत असेल हप्ता वाटप चालू झाला, 2100 रुपये भेटायला सुरू झाले, 500 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला भेटणार आहेत, 1500 रुपये हप्त्याला जमा झालेले आहेत, या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा झालाय, या जिल्ह्यामध्ये फक्त हप्ता जमा झालाय, असं झालेलं नाही। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी खऱ्या सांगत असतो। आज सकाळच्या 11 वाजल्यापर्यंत हप्ता जमा झालेला नाही। नेमकं तपास या ठिकाणी काय नेमकं कारण आहे, विलंब का होत आहे, कमी दिवस असताना देखील अजून हप्ता वाटप का झालं नाहीये, मंत्र्यांनी देखील सांगितलं होतं आम्हाला 8 दिवसाच्या आत पैसे भेटतील, तरी पैसे का नाही आले, याचं एकमेव कारण आता समोर आलेलं आहे। ते कारण तुम्हाला मी सांगणार आहे, लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर 40 लाख महिला अपात्र ठरू शकतात, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। का 8वा हप्ता तुम्हाला आला नाहीये, 8वा हप्ता तुम्हाला कधीपासून येऊ शकतो किंवा काय नेमके कारण व्हायलेत त्याच्यामुळे 8वा हप्ता पुढे ढकलत आहे, नेमकी काय गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, हप्ता तुम्हाला आज ना उद्या येऊन येईल। बघा, लक्षात घ्या ताईंनो, परत एकदा गोष्ट सांगतोय, 8वा हप्ता आज ना उद्या तुमच्या अकाउंटला येऊन जाईल, पण आकडेवारी बघा, जवळजवळ 40 लाखापर्यंत महिला अपात्र ठरू शकतात। एक मोठी बातमी, तपासणी चालू आहे आणि तपासणीमध्ये तुमचं नाव कट नको व्हायला, तुमचं नाव या ठिकाणी अपात्र यादीमध्ये नको जायला, याच्यामुळे मी तळमळ करत आहे। याच्यामुळे मला थोडंफार टेन्शन येत आहे की बाबा आपल्या लाडक्या ताईचं नाव यादीमधून वगळू नाहीये, हे मोठं कारण आहे। कारण की जर तुम्ही पात्र असताल तर तुम्हाला आज उद्या परवा कधीतरी पैसे येऊन जातील, आता नाही आले पुढच्या महिन्यात येतील। पण जर अपात्र ठरलात तर तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा। जर तुम्ही अपात्र झालात तर पुढचे 2100 रुपये तुम्हाला येणार आहेत, मार्च महिन्यापासून 2100 असं म्हणतात की 2100 रुपये येणार आहेत, ते देखील तुमचे बंद होतील। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, 8वा हप्ता तर भेटणारच आहे, 100% भेटणार आहे। आज भेटेल, उद्या भेटेल, परवा भेटेल किंवा 28 फेब्रुवारी पर्यंत कधीतरी भेटून जाईल, काळजी करू नका। पण जर ह्या तुम्ही अपात्र 40 लाख ताईमध्ये आला तर तुम्हाला या ठिकाणी पुढे काहीच भेटणार नाही। त्याच्यामुळे मी काळजी करत आहे सगळ्यांची, सगळ्या गोष्टी अगोदर मी क्लिअर करणार आहे, काय नेमकी बातमी ते दाखवणार आहे आणि विलंब का होत आहे, तपासणी सुरू असलेली विलंब होत आहे, त्याचे नेमकं काय कारण आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या चॅनलवर, युट्यूब चॅनलवर, आपल्या ट्रिक्स गुरु या युट्यूब चॅनलवर एकदम खऱ्या बातम्या, एकदम सत्य बातम्या आणि तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगत असतो। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करून देणार आहे। आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, सखोल पडताळणीनंतर अपात्रतेची संख्या वाढणार। बघा, या ठिकाणी तुम्ही स्वतः बघा, डोळे उघडे ठेवून बघा, उगाच सांगू म्हणू नका की सर हप्ता कधी येणार आहे, मला कसं काय हप्ता आला नाही। लक्षात घ्या, या ठिकाणी तपासणी चालू आहे, तपासणी चालू आहे आणि सखोल पडताळणी, सखोल पडताळणी म्हणजे याचा अर्थ काय, तपासणी काही साधी सुधी नाही होई लागली आहे, सगळ्या बाजूनी तपासणी होईल। तुमचं या ठिकाणी इन्कम टॅक्स चेक केलं जात आहे, तुमचं सरकारी नोकरी चेक केली जाते, तुम्ही एक वेगळ्या योजनेमध्ये भाग घेतात का ते चेक केलं जात आहे, तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या राज्यामधून आलात का हे चेक केलं जात आहे, तुमच्याकडे 4 चाकी आहे का चेक केली जाते, 4 चाकी जर असेल तर कोणची 4 चाकी आहे ते पण सखोल पडताळणी चालू आहे। लाडक्या बहिणींनो, ते समजून घ्या। हप्ता आज उद्या परवा येऊनच जाणार आहे। 8वा हप्ता कधी येणार, कधी येणार, कधी येणार, बऱ्याच ताईंचं या ठिकाणी मनामध्ये प्रश्न आलेला आहे, तुमच्यामध्ये पण प्रश्न आला। तर एक छोटा अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतोय, आज तारीख आहे 23 फेब्रुवारी, आज कुणाला पैसे आले आहेत का? सकाळपासून तर हप्ता अजून कुणाला वाटप झाला नाही, पण कुणाला आलाय का, कोणत्या जिल्ह्यामध्ये आलाय का, किंवा तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि हप्ता तुम्हाला आज आलाय का, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। चला, या
ठिकाणी बघूया नेमकी बातमी काय आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगणार आहे। बघा या ठिकाणी साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर दिसते। 40 लाख लाडक्या अपात्र होणार, म्हणजे 40 लाखापर्यंत हा आकडा पोहोचू शकतो म्हणजे शक्यता आहे। या ठिकाणी साम टीव्हीने अंदाज मांडलेला आहे, कारण जशी तपासणी चालू आहे त्या तपासणीमध्ये त्यांना असं वाटत आहे की 40 लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो। आतापर्यंत बघा जानेवारी पर्यंत त्यांनी 5 लाख ताई वजा करून टाकल्यात, फेब्रुवारी महिन्यामध्ये तर ताईंना पैसे भेटणार नाहीत, आणि फेब्रुवारी मध्ये जी तपासणी चालू झाली आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये जी अगोदर जानेवारीची तपासणी त्यात 5 लाख आधीच काढले त्यांनी, त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात जी तपासणी चालू झाली आहे त्याच्यामध्ये मोठा आकडा समोर यायची या ठिकाणी वाट बघत आहेत सगळेजण, आणि तो आकडा 40 लाखापर्यंत पोहोचू शकतो, कारण की सरकारच्या तिजोरीवरला भार यानुसार कमी होणार आहे। जेवढ्या अपात्र ठरतील तेवढ्यांचा या ठिकाणी त्यांचा काय होणार आहे, हप्ता बंद होणार आहे, आणि त्याचा फायदा सरकारच्या तिजोरीला होणार आहे। त्याच्यामुळे जेवढ्या जास्त अपात्रताई येतील अशा स्वरूपाच्या बातम्या समोर या ठिकाणी येत आहेत। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो। पुढे या ठिकाणी बघूया साम टीव्हीने काय सांगितलेलं आहे। पुणे अहिल्यानगर मध्ये सर्वाधिक लाभार्थी आहेत। बघा पुणे, आणि हा तपासणीमुळे वेळ का लागतोय, तपासणीचे पुढे रिझल्ट यायला वेळ का लागतोय, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, पुणे जिल्हा असेल, या ठिकाणी नाशिक असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरपूर आलेले आहेत। या ठिकाणी भरपूर फॉर्म आल्यामुळे काय झालेले, तपासणीला वेळ लागत आहे, त्यांना या ठिकाणी वेळ लागत आहे, आणि सगळ्यात जास्त पुणे आणि अहिल्यानगर मध्ये या ठिकाणी तपासणी होत आहे, आणि अशा स्वरूपाचे सगळ्यात जास्त लाभार्थी या ठिकाणी पुणे आणि अहिल्यानगर मध्ये आलेले आहेत। तर तुमचा जिल्हा सांगा, नाव सांगा, आणि जिल्हा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचा जिल्हा एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलत आहात। चला पुढचा या ठिकाणी महत्वाचा बघा, या ठिकाणी बघा 40 लाख जे अपात्र ठरणार आहेत त्याच्यामध्ये आकडेवारी आता समोर आलेली आहे। आकडेवारी आपण बघूया कशा स्वरूपात आकडेवारी आहे। बघा संजय गांधी निराधार योजना 2,30,000 या ठिकाणी बंद झालेले आहेत। एक छोटा मी प्रश्न विचारतोय, कोणी अशा आपल्या व्हिडिओ बघतात का ताई त्या संजय गांधी योजनेला बसलेल्या आहेत, त्यांना 1,500 रुपये संजय गांधीचे भेटतात, आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे, अशा कोणी ताई आहेत का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्यांना डायरेक्ट योजनेमधून काढून टाकलेलं आहे, डायरेक्ट सांगतो त्यांना योजनेतून काढून टाकलेलं आहे। 2,30,000 ताईंना फटका बसलेला आहे। तर मला सरकारला एकच मागणी करायची आहे, या निराधार ताईंचा या ठिकाणी ह्या ज्या निराधार ताई आहेत त्यांना ऑलरेडी कुणाचा आधार नाहीये, त्यांचा एक काही प्रॉब्लेम आता ऑलरेडी घरामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत, त्या ताईंचा तुम्ही या ठिकाणी त्यांचा तुम्ही हप्ता बंद करू नका। सरकार मायबाय जसं तुम्ही निवडणुकीच्या अगोदर त्यांना हप्ता देत होता, आतापर्यंत जसे त्यांना हप्ता देत होता, या मी जास्त काही बोलत नाहीये, फक्त या निराधार ज्या ताई आहेत त्यांच्याबद्दल मी म्हणत आहे। सरकारला मी एक मागणी करत आहे की बाबा या 2,30,000 ताईंना या ठिकाणी निराधार ताईंना हप्ता चालू राहून द्या। 2,30,000 जास्त काही आकडा मोठा नाहीये, पण त्या 1,500 रुपयाचा फायदा त्या ताईंना होतो। गरीब ताई आहेत, मला भरपूर सारे मेसेज आलेले आहेत, भरपूर सारे फोन पण आलेले आहेत त्यांचे, आणि युट्यूबला पण भरपूर सारे कमेंट आलेले आहेत, सर आम्ही गरीब आहोत, सर आम्हाला याच्यावर चालतं, थोडेफार 1,500-2,000 रुपये आले तर आम्हाला त्याचा घरातला हातभार लागतो, त्याच्यामुळे आमच्या दोन्ही योजना चालू राहून द्या, अशा बऱ्याच ताईंचे मेसेज या ठिकाणी आलेले आहेत, बरेच कमेंट्स या ठिकाणी आलेले आहेत। तर लाडक्या ताईंनो तुमच्या वतीने मी सरकारला मागणी मागतो, बघा लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी मी सदैव झटत राहणार। जर कुणी आपले पहिल्यापासून व्हिडिओ बघत असेल, जवळजवळ 6 ते 7 महिन्यापासून तुमचे मी व्हिडिओ घेत आहे लाडक्या बहिणीचे, सगळ्यांनी बघितलं असेल, मी सगळ्यांना मदत करतो, सरकारी योजना असतील किंवा तुमची ही लाडकी बहीण योजना असेल, सगळ्या ताईंना मी मदत करत आहे। आणि जिथं जिथं या ठिकाणी प्रॉब्लेम होत आहेत, अडचणी येत आहेत किंवा असे प्रॉब्लेम येत आहेत, त्यांना देखील मी सरकारला देखील मागणी करत आहे की या ताईंना या ठिकाणी मदत करा। तर लाडक्या मुख्यमंत्री साहेबांनो, उपमुख्यमंत्री साहेबांनो एकच मागणं माझं आहे की या निराधार ताईंचे पैसे कट करू नका, यांना खूप गरज आहे। 8वा हप्ता त्यांना भेटून द्या आणि पुढचे हप्ते पण त्यांचे चालू राहून द्या, असं मी मागणी करतो। आणि बाकीच्या ज्या ताई आहेत, उरलेल्या ताई 2,35,00,000 ज्या ताई आहेत, त्यांना पण लवकरात लवकर हा 8वा हप्ता पाठवा, अशी मी सरकारला पण मागणी करत आहे। कारण की भरपूर दिवसापासून वाट बघत आहेत, काल परवा 2 दिवसापासून वाट बघितली, पैसे आले नाही, आज पण वाट बघत आहेत, आज तरी पैसे येऊन द्या। आता उद्या सोमवार आहे, उद्यापासून पैसे आले तर एकदमच चांगलं होणार आहे। उद्यापासून तर सोमवार असल्यामुळे
24 तारीख आता राहिली तर 3-4 दिवस, कारण 2,35,00,000 ताईंना पैसे पोहोचायचे, वेळ लागतो, 4-5 दिवस लागतात. म्हणजे उद्यापासून पैसे यायला तर काही हरकत नाहीये, पण पडताळणी चालू असल्यामुळे थोडा विलंब होत आहे, असे कारण समोर येत आहेत. त्याच्यामुळे लाडक्या सगळ्या मंत्री साहेबांना मी विनंती करतो, सरकारला विनंती करतो, लवकरात लवकर वाटपाला सुरुवात करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.